नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या 4थ्या प्रकरणाला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आपण बहिर्गत साधनांचा म्हणजेच बाह्य भांडवल उभारणीची बाह्य साधनांचा काय करत होतो, अभ्यास करत होतो। त्या बाह्य साधनांमधील आपण बिगर सभासदांच्या ठेवीमध्ये बचत ठेव आणि चालू ठेवी अशा 2 ठेवींचा अभ्यास आपण मागील व्हिडिओ क्लिपमध्ये केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढील 2 ठेवींचा ज्या बिगर सभासदांच्या ठेवी आहे त्या 2 ठेवींचा अभ्यास करायचा आहे। त्या 2 ठेवी म्हणजे मुदत ठेव ज्याला आपण फिक्स डिपॉझिट FD म्हणून ओळखतो आणि त्यानंतर पुनरावर्ती ठेव म्हणजे ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणून ओळखतो। तर या 2 ठेवींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। चालू ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी हे भांडवल उभारणीची बाह्य साधनं आहेत। मग ही बाह्य साधनांमार्फत भांडवल उभारणी कशी केली जाते ते आपण बघूया। बचत ठेव जसे पगारदार, नोकरवर्ग, त्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती हे आपल्या बचतीतला काही पैसा बचत ठेवीमध्ये ठेवून त्याच्यावर व्याज मिळवून त्या ठेवीच्या खात्याचा काय घेऊ शकतात, उपभोग घेऊ शकतात आणि बँकेला या खात्यावर काही बंधनं असल्यामुळे याच्या बचत खात्यावर जो पैसा आहे तो भांडवल म्हणून वापरता येतो, ज्याचा वापर ते कर्ज देण्यासाठी वापरू शकतात। परंतु चालू खात्यामध्ये असे करता येत नाही, कारण चालू खात्यांवर पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी बंधने दिलेली नाहीत। चालू खातेधारक हा कधीही पैसे काढूही शकतो आणि टाकूही शकतो। त्यामुळे सहसा या चालू खात्यावरील जी रक्कम आहे, जो निधी आहे, त्याचा भांडवल म्हणून सहसा बँकेला वापर करता येत नाही। तर आपल्याला आता पुढच्या 2 ठेवी मुदत ठेव आणि पुनरावर्ती ठेव याचा अभ्यास करायचा आहे। मुदत ठेवी ज्यालाच आपण काय म्हणतो, फिक्स डिपॉझिट। बघा, आपल्याकडे जादा शिल्लक रक्कम जर असेल तर ही जादा शिल्लक रक्कम आपण कशात ठेवायची असा विचार आपण बघा। आता समजा माझ्याकडे 50,000 रुपये आहे उपलब्ध, पण हे 50,000 मी वर्षानुवर्ष जर माझ्या फक्त घरातच ठेवले तर मला त्याच्यावर काही 1 रुपया तरी एक्स्ट्रा मिळेल का? नाही मिळणार का? काही घरामध्ये जादू नाही आहे ना, पैशामध्ये वाढ होईल, बरोबर आहे। परंतु हेच माझ्याकडे असलेली जादाची जी शिल्लक रक्कम आहे 50,000 रुपये, हेच जर मी बँकेमध्ये मुदत ठेवमध्ये म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये जर टाकले तर बँक मला दर वर्षाला त्याच्यावर काय देईल, व्याज देईल। मी 3 वर्षासाठी टाकले तर 3 वर्ष मला मुद्दल आणि अधिक व्याज असे मिळेल, बरोबर आहे। आता प्रत्येक बँकेचा जो व्याजाचा दर आहे हा वेगवेगळा आहे। कोणी 5% मुदत ठेव व्याजाचा दर चालू होतो, कोणी 5%, कोणाचा 5.5%, कोणाचा 6% आणि खूप क्वचित 7 किंवा 7.5% मुदत ठेवीवर व्याज दिले जाते। पण हरकत नाही ना, मला जर 50,000वर 5% जर मिळत असेल, बरोबर आहे, तर हरकत नाही ना। दर वर्षाला माझे किती पैसे बाजूला पडणार आहे, 2,500 रुपये दरवर्षी मला व्याज मिळणार आहे 50,000वर। मी असे 3 वर्ष ठेवले तर मला 7,500 रुपये व्याज मिळणार आहे, बरोबर आहे। आणि हरकत नाही ना, हे जर घरात ठेवले तर मला व्याज मिळेल का? नाही। मग त्यासाठी लोकांकडे जी जादा रक्कम असते ती या खात्यामध्ये ठेवून अधिक व्याज मिळवण्याच्या उद्देशाने मुदत ठेव खाते काय केले जाते, उघडले जाते। मुदत ठेव खात्यामध्ये निश्चित रक्कम निश्चित कालावधीसाठी ठेवली जाते। अशा ठेवींना आपण काय म्हणतो, मुदत ठेवी असे म्हणतो। म्हणजेच निश्चित रक्कम विशिष्ट कालावधीसाठी ठेवली जाते, अशा ठेवींना मुदत ठेवी असे म्हणतात। आणि मुदत ठेवीचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्याला चांगले आणि भरघोस व्याज त्याच्यावर मिळते। आणि बँकेचा दुसरा फायदा आहे, बँक 3 वर्ष, समजा मी जर 3 वर्षासाठी माझे 50,000 रुपये गुंतवले तर मला 3 वर्ष ते रक्कम काढता येणार नाही, काढता येते पण व्याजाची रक्कम मला मिळत नाही। त्यामुळे शक्यतो मी 3 वर्ष ते पैसे काढणार नाही, 3 वर्ष माझे पैसे बँकेला वापरायला मिळणार आहे। बँक काय करेल, तेच 50,000 रुपये दुसऱ्याला कर्ज म्हणून देईल, बरोबर आहे, आणि त्याच्याकडून व्याजासहित ते वसूल करेल।
तर यासाठी मुदत ठेवी हे एक भांडवल उभारणीचे काय आहेत, बाह्य साधन आहे. विशिष्ट कालावधीसाठी कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवीतून खातेधारकाला मुदत संपेपर्यंत रक्कम काढता येत नाही. मुदत ठेव खात्यामध्ये विशिष्ट रकमेचा भरणा हा एकदाच म्हणजे खाते सुरू करतानाच केला जातो. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आपण विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रक्कम एखाद्या खात्यामध्ये गुंतवतो, तर ती रक्कम मुदत ठेव खात्यात जर मी गुंतवली तर मला ती रक्कम मी ज्या विशिष्ट कालावधीपर्यंत अडकवलेली आहे त्या कालावधी संपेपर्यंत मला ती रक्कम काढता येणार नाही. आणि ही रक्कम एकदाच भरावी लागते. म्हणजेच काय, ठेव ठेवताना ही रक्कम भरावी लागते. ठेवीवरील व्याजदर हा जास्त असतो आणि हे व्याजदर दरमहा, तिमाही, 6माही किंवा वार्षिक किंवा मुदत संपल्यावर अशा कोणत्याही एका पद्धतीने दिले जाते. आता दरमहा म्हणजे काय, दर महिन्याला. तिमाही म्हणजे 3 महिन्यातून. 6माही म्हणजे 6 महिन्यातून. वार्षिक म्हणजे वर्ष संपल्यानंतर किंवा मुदत संपल्यानंतर. ते खातेधारकावर निर्भय असतं. त्याने जर सांगितलं की मला दर महिन्याला व्याज पाहिजे तर त्याला दर महिन्याला व्याज दिले जाते. वर्षाचं जे आहे त्याला डिवाइड बाय करून. त्यानंतर त्याने सांगितलं 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, किंवा त्यांनी सांगितलं की मला 3 वर्ष व्याज देऊच नका, मला माझं मुदत संपली की त्याच्याबरोबर व्याज ॲड करून मला ती रक्कम द्या. तर यापैकी कुठल्या तरी एका पद्धतीने व्याज दिले जाते. त्यानंतर मुदत ठेवीदार बँकेला पूर्वसूचना देऊन ठेवीची संपूर्ण रक्कम मुदतीपूर्वी काढू शकतो. हे बघा, तो काढू शकत नाही असं नाहीये. अगदीच मुदत ठेवीदार हा ठेवीची रक्कम जर त्याला गरज असेल तर तो मुदतीपूर्वीही काढू शकतो. परंतु अशा परिस्थितीत जेवढ्या कालावधीसाठी रक्कम खात्यात ठेवली असेल तो कालावधी लक्षात घेऊन बँकेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार मग त्याला व्याज दिले जाते. उदाहरणार्थ त्याने काय केले आहे की एकच वर्ष, 3 वर्षासाठी ठेवणार होता, पण एकच वर्ष मुदत ठेवली नंतर काढून घेतली, मग त्याला 1 वर्षापर्यंतच बँकेचे जे नियम असतील त्या नियमावलीनुसार व्याज देऊन त्याची मुद्दलाची रक्कम त्याला परत केली जाते. मुदत ठेवीदाराला बँकेमार्फत मुदत ठेव पावती दिली जाते की धनादेश पुस्तक किंवा चेकबुक, पासबुक असं कुठलंही बुक दिलं जात नाही. एक पावती पुस्तक एक पावती असते, ठेव पावती ज्याला म्हणतात, मुदत ठेव पावती, ज्याच्यावर ठेवीदाराचे नाव, त्याने ठेवलेली रक्कम, कधी ठेवली आहे, किती वर्षांसाठी ठेवली आहे, किती व्याजदराने ठेवलेली आहे, या सर्व गोष्टींचा उल्लेख त्याच्यावर दिलेला असतो. मुद्दल, व्याज याच्या रकमाही त्याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि याची परतफेड, या मुदत ठेवीची परतफेड कधी होणार आहे याचा उल्लेख देखील त्यामध्ये केलेला असतो. मुदत ठेवीदाराला बँकेमार्फत मुदत ठेव पावती दिली जाते. धनादेश पुस्तक किंवा पासबुक दिले जात नाही. आत्ताच मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला की त्याला धनादेश पुस्तक किंवा पासबुक म्हणजे चेकबुक किंवा पासबुक दिले जात नाही. त्याला काय दिली जाते, मुदत ठेव पावती दिली जाते. ही मुदत ठेव पावती कोणत्याही व्यक्तीला हस्तांतर करता येत नाही किंवा विकता येत नाही. नाही तर मला वाटलं की माझ्यावर 50,000चं कर्ज झालंय, मग ही पावती ज्याच्याकडून कर्ज घेतले मी त्याला हस्तांतरित करतो किंवा विकते, असं चालत नाही. माझी मुदत ठेव पावती ही माझ्यापुरतीच मर्यादित आहे. मी ती कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही किंवा विकू शकत नाही. मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बँक मुदत ठेवीदाराला ठेवीची रक्कम व्याजासह देते. लक्षात आलंय? म्हणजेच मी 50,000ची मुदत ठेवली आणि त्याच्यावर माझं व्याज झालं 7,500. म्हणजेच काय तर 57,500 रुपये मला काय मिळेल, माझी मुदत ठेव संपल्यानंतर मला 57,500 बँक काय करणार आहे, देणार आहे. म्हणजेच व्याजासह रक्कम काय केली जाते, परत केली जाते. मुदत ठेवीवर तात्पुरती अडचण दूर करण्यासाठी मुदत ठेव पावती बँकेकडे तारण ठेवून त्यावर कर्ज काढता येते. या कर्जावर नियमानुसार योग्य दराने व्याज बँकेला द्यावे लागते.
जर यदाकदाचित मी 3 वर्षासाठी बँकेकडे 50,000 रुपयाची मुदत ठेव ठेवली आहे, ठीक आहे. आता 3 वर्ष व्हायला खूप वेळ आहे, परंतु मला आत्ताच लगेच थोड्या दिवसातच 1 वर्षात 1.5 वर्षातच मला अडचण निर्माण झाली. मला पैसे हवे आहेत, पण मला माहिती आहे मी मधूनच जर माझे पैसे काढून दिले तर मला पुरेपूर व्याज मिळणार नाही. मग हीच अडचण जर बँकेला सांगितली तर बँक आपल्या मुदत ठेव पावतीवर काय देईल? कर्ज देईल आणि बँक आपल्याकडून व्याज घेईल कर्जाचे, परंतु त्या व्याजाचा दर हा बँकेचा जास्त असतो. मग मला ती तात्पुरती अडचण सोडवण्यासाठी मी मुदत ठेव पावतीवर काय करू शकते? कर्ज काढू शकते. मुदत संपल्यानंतर हे खाते बंद होते. मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यावर ठेवीचे नियम व अटीनुसार मुद्दल आणि व्याज ठेवीदाराला दिले जाते. म्हणजेच हे ठेव खाते फक्त ती मुदत असेपर्यंतच असते. ती मुदत संपली की ठेव खाते काय होते? बंद केले जाते. आणि मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ठेवी संबंधीच्या ज्या काही नियम असतील, अटी असतील, त्याच्यानुसार ठेवीदाराला मुद्दल आणि व्याजाची रक्कम ही काय केली जाते? परत केली जाते. यालाच काय म्हणतात? चालू ठेवी. मग चालू ठेवी हा सुद्धा भांडवल उभारणीचा एक काय आहे? उत्तम आणि सोयीस्कर असा मार्ग आहे. लक्षात आलंय? त्यानंतर आपल्याला पुढचा जो आहे पुनरावर्ती ठेवी, ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट असे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे शब्द आहेत हे ऑलरेडी ऐकलेले आहेत. सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, बरोबर आहे. त्यानंतर फिक्स डिपॉझिट. आता रिकरिंग म्हणजे आर डी आणि रिकरिंग डिपॉझिट, पुनरावर्ती ठेव ज्याला आपण म्हणतो. तर ही काय आहे की उदाहरणार्थ तुम्ही कधी बाजारात गेला आहात का? तुम्हाला साधं उदाहरण सांगते. बाजारात गेला आहात का? बाजारामध्ये बघा भाजीवाले बसलेले असतात आणि भाजीवाल्यांकडे एक व्यक्ती येते जी त्यांना 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाची पावती फाडायला लावते. बरोबर आहे ना? दर दिवसाची पावती असते. मग हे काय आहे? हे जे त्यांच्या बचतीतला जो धंदा होतो, रोजचा जो त्यांचा व्यवसाय होतो, त्याच्यातले ते काय करतात? दरमहा 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये बँकेमध्ये काय करतात? बाजूला टाकतात. मग ते कोणत्या खात्यावर टाकू शकतात? ते पुनरावर्ती ठेव खात्यामध्ये टाकू शकतात, ज्यालाच रिकरिंग डिपॉझिट म्हणतात. जिथे आपण महिन्याला 3 महिन्यातून, 6 महिन्यातून किंवा वर्षातून आपण काय करू शकतो? बँकेत पैसे संचित करू शकतो, साठवू शकतो, ज्याच्यावर बँक आपल्याला काय देते? व्याज देते. नियमितपणे लोकांना बचतीची सवय लावावी, या मागील या ठेवी मागचा काय असतो? हेतू असतो. या ठेवीत विशिष्ट अंतराने रक्कम काय करतात? जमा करतात. 1 वर्ष ते 5 वर्षासाठी हे खाते काय करता येते? उघडता येते. उदाहरणार्थ माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे आणि दर दिवसाला माझा 500 रुपये इन्कम आहे. मला दर दिवसाला 500 रुपये माझा काय होतं? उत्पन्न होतो भाजी विकल्यानंतर. मग 500 पैकी 400 रुपये मला खर्च लागतो आणि दर दिवसाला मी 100 रुपये काय करते? बाजूला टाकते. मग असे महिन्याचे किती दिवस झाले? 30. म्हणजेच 3000 रुपये माझे दर महिन्याला काय होतात? बाजूला पडतात. ओके. मग 3000 रुपये बाजूला घरात टाकण्यापेक्षा मी काय करेल? बँकेमध्ये जाऊन रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच पुनरावर्ती ठेव खाते उघडेल आणि दर महिन्याला ते पैसे बँकेत काय करेल? जमा करेल, ज्याच्यावर मला बँक काय देईल? व्याज देईल. पण ही सोय काय आहे? दर महिन्याची आहे. त्याच्यामुळे मला आता बघा, प्रत्येक व्यक्तीकडे लगेच एक रकमी मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवण्यासाठी रक्कम असतेच असं नाही ना. जो व्यक्ती दर महिन्याला त्याचे खर्च सांभाळून बचत बाजूला टाकतो, रक्कम बाजूला टाकतो, त्याच्यासाठी हे खाते आहे की दर महिन्याला ठरलेली रक्कम तुम्हाला दर महिन्याला मग भरावीच लागते. आलं लक्षात? इथे तुम्हाला काहीही ऑप्शन दिला जात नाही. तुम्हाला दर रक्कम जी ठरली आहे, मग तुम्ही 1000 भरा, 500 भरा, 2000 भरा, तुमच्या याच्याप्रमाणे, तर ती रक्कम बँकेत टाकली जाते. आणि अशा ठेवीमध्ये ही लहानात लहान रक्कम ठेवली जाते. 100 रुपयापासून पुढे असते.
मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एकदा भरलेली जी रक्कम आहे ती निश्चित झाल्यानंतर दर महिन्याला तीच रक्कम नियमितपणे काय करावी लागते, भरावी लागते. या ठेवीचा व्याजदर हा बचत ठेवीपेक्षा अधिक परंतु मुदत ठेवीपेक्षा कमी असतो. आलं लक्षात. आणि त्यानंतर पुनरावर्ती ठेवीचा ठराविक कालावधी पूर्ण होण्यापूर्वी व्याज दिले जात नाही. म्हणजेच माझा कालावधी जर 11 महिन्यांचा असेल तर मला 11 महिने पूर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि व्याज असे दोन्हीही दिले जाते. तर त्यालाच पुनरावर्ती ठेव असे म्हणतात. जर पुनरावर्ती ठेवीदाराने या ठेवीमध्ये दरमहा भरावा लागणारा जो हप्ता आहे तो जर बंद केला तर त्याला सदर ठेवीची मुदत संपल्यानंतर भरलेली रक्कम तसेच व्याज बँकेमार्फत परत मिळते. आलं लक्षात. त्याने जेवढी रक्कम भरली आहे तेवढ्या रकमेवर जेवढं व्याज होईल तेवढंच अशी रक्कम त्याला परत केली जाते. पुनरावर्ती ठेवीदार त्याच्या चालू ठेवीमधून किंवा बचत ठेवीतून ठराविक रक्कम दर महिना नियमितपणे पुनरावर्ती ठेवीमध्ये वर्ग करण्याची सूचना खातेदार बँकेला देऊ शकतो. उदाहरणार्थ माझे SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते आहे आणि मला आता RD काढायची आहे, रिकरिंग डिपॉझिट ओपन करायचं आहे. तर मी बँकेला काय सांगेल की माझ्या बचत खात्यामध्ये दर महिन्याला पैसे येतात, तर त्याच्यातूनच तुम्ही 1000 रुपये काय करा रिकरिंग डिपॉझिटला. आता हे सगळं ऑनलाईन झालं आहे, डिजिटल झालं आहे. आता आपल्याला प्रत्येक वेळेस जाऊन हप्ता भरावा लागत नाही. आपण एकदा बँकेकडे सांगितलं, अर्ज दिला किंवा कॅन्सलचा चेक दिला तरी बँक तुम्हाला ECS करून इलेक्ट्रॉनिक मार्फत तुमचे दर महिन्याला त्या हफ्त्याचे पैसे बँकेच्या खात्यातून काय होतात, कट होतात. मग त्याचप्रमाणे बँकेत तुमचे खाते असल्यानंतर तुम्ही जर RD ओपन केली किंवा RDचे खाते उघडले तर तुमचे दर महिन्याला ते पैसे तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिकली RDच्या म्हणजेच पुनरावर्ती ठेव खात्यामध्ये काय केले जातात, वर्ग केले जातात. फक्त तुम्हाला त्यासाठी ठेवीदाराला त्यासाठी बँकेला तसे काय करावे लागते, सूचित करावे लागते. कोर बँकिंग पद्धतीनुसार दरमहाचा पुनरावर्ती ठेवीचा हप्ता हा बँकेच्या कोणत्याही शाखेत भरता येतो. आलं लक्षात. नाही तर मग माझी बिटकोवर शाखा आहे आणि मी अजून कुठे जाऊ, त्या ठिकाणी जर मला जायला वेळ नसेल तर मी बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन मी माझ्या पुनरावर्ती ठेव खात्यावर माझा दर महिन्याचा हप्ता काय करू शकते, भरू शकते. ठेवीदार त्याची तात्पुरती पैशाची गरज दूर करण्यासाठी या ठेवीत जमा झालेल्या रकमेवर जास्तीत जास्त म्हणजेच 90% पर्यंत कर्ज काढू शकतो. पुनरावर्ती ठेव खात्यामध्ये तुमची जी रक्कम जमा झाली आहे, तुम्हाला जर गरज असेल तर त्यावर बँक तुम्हाला 90% पर्यंत काय देऊ शकते, कर्ज देऊ शकते. विचार करा विद्यार्थी मित्रांनो की बँकेला दर महिन्याला तुमचा पैसा मिळतोय जो तुम्ही परत काढणार नाहीये तुमची मुदत संपल्याशिवाय. बँकेला त्याचा काय होतोय, भांडवल म्हणून वापर होतोय. त्याच्यावर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ठेवीदाराला काय मिळते, व्याज मिळते. आणि अडचणीच्या वेळी याच रकमेवर ठेवीदार काय करू शकतो, कर्जही काढू शकतो, ज्याच्यातून बँकेला काय मिळेल, व्याज मिळेल. म्हणजेच इथे दोन्हीही ठेवीदाराचा आणि बँकेचाही फायदा असतो. म्हणजेच हे बहिर्गत बाह्य साधन जे आहे बिगर सभासदांच्या ठेवीमधला चौथा प्रकार जो आहे तो पुनरावर्ती ठेव किंवा पुनरावर्ती ठेव. आता इतर ठेवी कोणकोणत्या आहे, अदर डिपॉझिट. सदर ठेवीत दररोज विशिष्ट रक्कम संचित करण्यात येते. त्यानंतर म्हणजेच मी तुम्हाला आता सांगितलं की रोज कोणी महिन्यात भरण्यापेक्षा रोज पावती फाडतात, 10 रुपयाची पावती. तुम्ही रोज जर 10 रुपयाचे जरी पैसे बाजूला टाकले तरी तुमचे महिन्याचे किती, 300 रुपये होतात. म्हणजेच तुमचे 300 रुपये महिन्याला काय होतात, बाजूला पडतात. मग ही जी रक्कम आहे ही रक्कम निश्चित भरल्यानंतर ती दररोज आणि नियमितपणे भरावी लागते. मी दररोज सांगितलं की मी 10 रुपये टाकेल तर दररोज मला 10 रुपये त्या अकाउंटवर काय करावे लागणार आहे, भरावे लागणार आहे. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर जी रक्कम जमा झाली आहे ती रक्कम आणि त्यावर दैनंदिन जे व्याज आहे ते व्याजासह रक्कम ही ठेवीदाराला परत दिली जाते. याशिवाय दामदुप्पट ठेवी. दामदुप्पट म्हणजे काय, मी 20,000 ठेवले त्याच्या दुप्पट.
सणासुदीच्या ठेवी, पिगमी ठेवी, मृत्युंजय ठेवी, धनवर्धिनी ठेवी, अशा वेगवेगळ्या ज्या ठेवीचे प्रकार आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी या पतपुरवठा संस्था किंवा सहकारी बँकांमार्फत स्वीकारल्या जातात. अशी खाती स्वीकारताना KYC नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे KYC म्हणजे नो युअर कन्फर्मेशन, म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, बरोबर आहे, इलेक्शन ID, हे जे आहे ते तुम्हाला आवश्यक आणि बँकेच्या नियमानुसार जमा करावे लागतात. KYC तुमची पूर्ण करावी लागते. अशी खाती नियमित करण्यासाठी संस्थेला या संदर्भात सहकार खात्याने वेळोवेळी ज्या दिलेल्या सूचना आहे, मार्गदर्शक तत्व आहे, जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचे पालन त्यांना करावे लागते. तर अशा प्रकारे बहिर्गत साधनांमधील बिगर सभासदांच्या ठेवीमध्ये आपण 4 ठेवी बघितल्या: बचत ठेवी, चालू ठेवी, मुदत ठेवी आणि पुनरावर्ती ठेवी. या 4ही ठेवी अतिशय महत्त्वाच्या आहे. हा मुद्दा संपण्यापूर्वी तुम्हाला एक मी गृहपाठ किंवा होमवर्क असाइनमेंट देते की या 4ही ठेवींचे फरक स्पष्ट करा. आपल्या वहीमध्ये, सहकारच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे. 4 एकत्र करा तुम्ही. बचत ठेवी, चालू ठेवी, मुदत ठेवी आणि पुनरावर्ती असे 4 एकत्र कॉलम करा. 4ही याचे मुद्दे सारखेच असतील आणि त्यानुसार तुम्ही फरक स्पष्ट करा. पुस्तकाच्या धडा संपल्यानंतर हे फरक स्पष्ट करा लिहून दिलेला आहे, तोच तुम्हाला तुमच्या सहकारच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. हा प्रश्न आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे, तो तुम्ही तुमच्या सहकारच्या वहीमध्ये सोडवायचा आहे.